मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आम्ही निघालो आहोत ट्रिपला आणि आमची ट्रिप आहे लंडनला। तर लंडनला जाण्यासाठी नॅशनल एक्सप्रेस पकडावी लागते, जी की इथून पाठवूनच आम्ही पकडणार आहोत। तर हे आहे नॅशनल एक्सप्रेसचं बस स्टॉप। चला तर आपण आज जाऊ। तर आतमध्ये गेल्या गेल्या सगळ्यात प्रथम आपल्याला दिसतं ते तिकीट मशीन, जिथे तुम्ही स्वतःच तिकीट काढू शकता। देन हे आहे ATMच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसेल ती फूड वेंडिंग मशीन। यातून तुम्ही ज्यूस किंवा चॉकलेट स्नॅक्स वगैरे काही खरेदी करू शकतात। देन त्याच्या पुढे आपल्याला दिसते ते आहे फोटो बूथ, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे फोटो काढू शकतात। आणि त्याच्या बाजूला ठेवलेलं आहे ते आहे चार्जर बॉक्स, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करण्यासाठी ठेवू शकता आणि चावी स्वतःकडे ठेवू शकता। आणि हे आहे लॉकर, तर तुमचं काही मौल्यवान सामान असेल तर तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता थोड्या वेळासाठी, त्याचे चार्जेस असतात। आणि ही आहे स्क्रीन, ज्याच्यावरती आपल्याला माहिती कळते की आपली बस आली आहे की नाही किंवा कोणत्या प्लॅटफॉर्मवरती आपली बस आलेली आहे। शिवाय इथे सिटी मॅप पण दिलेला आहे, लीड सिटी मॅप। आणि हे आहे प्लॅटफॉर्म बस लागण्यासाठी, तर इथूनच आपण आपली बस पकडणार आहे। पण बस आल्याशिवाय आपण गेटच्या त्या साईडला जाऊ शकत नाही। बघू शकता तुम्ही सगळे गेट बंद आहेत, तर जी बस येणार त्या बसचा गेट फक्त ओपन होतं। तर इथे आपली बस आली आहे, तर ऑनलाईन बुकिंग करावी लागते। तर ऑनलाईन बुकिंग इथे चेक करतात आहे आणि त्याच्यानंतर आपण आपलं लगेज त्यांना हँडओव्हर करायचं, ते खाली आपलं लगेज ठेवून देतील आणि जेव्हा उतरू आपण तेव्हा तेच काढून देतात लगेज। तर आता आम्ही बसमध्ये चढतो आहे आणि सीट बघतो आता कुठे मिळते आम्हाला। तर आता आम्ही बसलो आहोत बसमध्ये। बस आता थोड्याच वेळात चालू होईल। प्रवास हा 4.5 तासाचा आहे। तर डायरेक्टली आता भेटूया तुम्हाला लंडनमध्ये। तर कसं हे सनी डे म्हणूनच आम्ही ट्रिप प्लॅन केली होती लंडनला जाण्यासाठी। पण सनी डे असलं तरी लंडन थोडंसं थंड असतं लीड्सपेक्षा, म्हणून आम्ही जॅकेट पण वेअर केलेले आहेत। शिवाय थोड्या दिवसांनी मी नाही कुठे जाऊ शकणार बिकॉज ऑफ माय प्रेग्नन्सी, म्हणून आम्ही प्लॅन केला आहे लंडन फिरून येऊ। याच्या आधी पण आम्ही गेलो होतो लंडनला, तर तेव्हा आम्ही जास्त फिरलो होतो, त्याच्यामुळे आत्ता जास्त आम्ही फिरणार नाही आहे। पण तुम्हाला पूर्ण लंडन दाखवण्याची जबाबदारी मी घेतली आहे, त्याच्यामुळे लंडनचे पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत। आणि आता सुरू झाली जर्नी, आता पोहोचू आम्ही लवकरच लंडनला, तर तुम्ही पण राहा आमच्यासोबत जर्नीमध्ये। तर आता आम्हाला दिसली ही लाल बस, म्हणजेच आम्ही लंडनमध्ये एंट्री केलेली आहे। तर आपल्या महाराष्ट्राची जशी लाल परी आहे तशी ही लंडनची ओळख आहे, लंडनची बस। तर इथून लंडन आता सुरू झालेलं आहे। तर आता आपण बसमधून उतरले आणि आता पोहोचले आपण व्हिक्टोरिया स्टेशनला, जे बस स्टेशनपासून जवळच होतं। फक्त रस्ता क्रॉस केल्यानंतर लगेच आपण इथे पोहोचले। तर हे असं आहे व्हिक्टोरिया स्टेशन। तर हे व्हिक्टोरिया अंडरग्राउंड स्टेशन आहे, जिथून आपण ट्यूब पकडणार आहोत। तर आता आम्ही व्हिक्टोरिया स्टेशनवरून पोहोचलो आहोत एजवर रोडला, जिथे आम्ही घर बुक केलेलं आहे। तर इथे आम्ही फ्रेश होणार आहोत, थोडासा खाऊ खाणार आहे आणि पुढच्या जर्नीला लागणार आहोत। आता आम्ही पोहोचलो आहोत आम्ही जिथे रूम बुक केलेलं आहे तिथे। तर ही ती बिल्डिंग आहे, अगदी 4-5 मिनिटाच्या अंतरावरच होतं घर। तर आता आम्ही जस्ट फ्रेश झालो आहोत आणि घरून मी थेपले आणले होते आणि लसूणची चटणी आणली होती, तर आता आम्ही ते खाणार आहोत। आणि इथे समीहा पण जेवते, तर आम्ही जेवतो आता पटकन आणि निघतो व्हिक्टोरिया स्टेशनला जाण्यासाठी। तर असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऑयस्टर कार्ड किंवा डेबिट कार्ड टॅप करावं लागतं, त्याच्याशिवाय ते डोअर ओपन होत नाही। आणि टॅप केल्यानंतर तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता। आणि हे एस्केलेटर तुम्हाला आठवत असेल तर DDLGमध्ये हो गया है तुझको तो प्यार सजना, त्या सॉन्गमध्ये इथे एक सीन शूट झालेला आहे। तर इथून आपण आता पकडणार आहोत ट्यूब। तर ही आहे ट्यूब। जा
आहोत एम्बँकमेंट स्टेशनच्या बाहेर. तर रस्ता क्रॉस केल्यानंतर लगेच इथे आपण पोहोचलो आहोत आणि इथे आहे आता आपली बोट राईड. तर ही बोट राईड आपण करणार आहोत थेम्स नदीवरती. तर थेम्स नदी ही UKची सेकंड लॉंगेस्ट नदी आहे. लंडन शहर या नदीवरच वसलेलं आहे, म्हणून सगळे टुरिस्ट अट्रॅक्शन हे जवळपासच आहे इथे. तर तुम्ही बघू शकता तिथे लंडन आहे आणि ही आली आहे आपली बोट ज्याच्यामध्ये आपण राईड करणार आहोत. तर या बोटची तिकीट आपल्याला ऑनलाईन आधीच बुक करावी लागते आणि बोटची राईड असणार आहे 40 मिनिटाची. तर चला आपण त्याचा आनंद घेऊ. तर इथून आता आपल्याला एंट्री देणार आहेत आतमध्ये जाण्यासाठी आणि आतमध्ये आल्या आल्या हे असं काहीसं दिसतंय. तर आतून ही बोट बरीच मोठी आहे. बोटमध्ये खाण्यापिण्याची पण सोय केलेली आहे, टॉयलेट वगैरे आहे आणि बसण्यासाठी पण आतमध्ये पण जागा आहे आणि ओपन स्पेसमध्ये पण जागा आहे. ती पुढे मी तुम्हाला दाखवतेच. पण सध्या बोट स्लोली चालली आहे त्याच्यामुळे छान वाटतंय. प्लेझंट असं वातावरण पण आहे आणि दोन्ही साईडने बिल्डिंग्स छान वाटते. तर अशी ही बोट दिसते. तशा खूप साऱ्या बोट या नदीमध्ये आता सध्या चालू आहेत. तर त्यापैकी आम्ही एका बोटमध्ये बसलेलो आहोत आणि ही समोर दिसते ती आहे नेव्हीची बोट. किती भली मोठी आहे, म्हणजे डोळ्यामध्ये ती मावत नाही आहे, इतकी मोठी बोट आहे ती. आणि हा आता समोर आपल्याला दिसतो आहे तो आहे टॉवर ब्रिज. तर जे काही दृश्य आपल्याला समोर दिसतात आहेत ते अनाऊन्स केलं जातं त्या बोटमध्ये की लेफ्ट साईडला तुम्हाला हे दिसेल, राईट साईडला तुम्हाला हे दिसेल. तर सध्या आपल्याला दिसतोय तो आहे टॉवर ब्रिज, जो की मोठ्या शिप जेव्हा इथे येतात तेव्हा हा ओपनसुद्धा होतो मधून. तर ते काही आपल्याला दाखवता आलं तर मी नक्कीच दाखवेन कसं ओपन होतं वगैरे. पण सध्या आम्ही तिथून चाललेलो आहोत. खूपच असं भारी वाटतं. तर या ब्रिजच्या आजूबाजूलाच बहुतेक अट्रॅक्शन आहेत, जसं की लंडन आय आणि बिग बेन वगैरे. सो सेंट्रल लंडन असल्यामुळे इथेच सगळे अट्रॅक्शन आहेत. आणि पाणी तुम्ही बघू शकतात किती स्वच्छ आहे, त्याच्यामध्ये कचरा वगैरे काही नाही आहे. जसं की तुम्हाला माहितीच असेल क्लीननेसला इथे फार महत्त्व दिलं जातं. आणि आता इथे बोटने स्पीड पकडलेला आहे आणि बोट आता फास्ट झालेली आहे. तर फास्ट झाल्यावरती आणखी थंड वाटतं आहे कारण ऑलरेडी थंडी आहे आणि हवा पण खूप येते आहे. तर बसचे किंवा ट्रेनचे जसे स्टॉप असतात तसे या बोटला देखील स्टॉप आहे. तर पुढे हा स्टॉप आलेला आहे आता कॅनरी वॉल्फ. प्रत्येक स्टॉपला बोट अशी थांबवली जाते आणि हे अशा दोऱ्या वगैरे त्याला अडकवून ती बोट एका जागी थांबेल असं ते नियोजन करतात. आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला ब्रिज दिसतो ना उभा ब्लू कलरचा, तो खाली केला जातो आणि त्याच्यावरून मग या साईडला आपण बोटमध्ये येऊ शकतो. तर इथे सेफ्टीला खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं. आणि अगेन आपली बोट सुरू झाली आहे आणि ती खूप स्पीडने चालू आहे. तर बिल्डिंग्स आणि निसर्ग बघण्यासाठी आता आम्ही बाहेरच्या साईडला बसलेलो आहोत. पुढे येताच आम्हाला अशी बोट दिसली जी पूर्ण टायटॅनिकसारखी दिसते, पण त्याचा व्हिडिओ काढता नाही आला कारण तोपर्यंत आम्ही पुढे आलो होतो निघून. पण खूपच भली मोठी बोट होती ती. म्हणजे त्या बोटमध्ये 4-5 मजल्याची बिल्डिंग होती. खूप भव्य अशी बोट होती. तर आता लवकरच आमचं स्टेशन येईल जिथे आम्हाला उतरावं लागेल कारण ऑलमोस्ट 40 मिनिट्स होत आलेले आहेत. पण खूप मजा आली. म्हणजे हा एक्सपिरियन्स आम्ही कधी विसरू शकणार नाही. तुम्ही कधी लंडनला आलात तर नक्की ही राईड करा.
इथे आमची बोट राईड आता संपते आणि आता आम्ही उतरतो आहोत नॉर्थ ग्रीनविच स्टेशनला. आता आम्ही बसणार आहोत क्लाउड केबल कारमध्ये, ज्याला गंडोला राईडसुद्धा बोललं जातं. तर जिथे बोटने आम्हाला सोडलं होतं तिथून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच ही राईड आहे. तर चला तर मग आपण याच्यामध्ये बसू. आज बँक हॉलिडे असल्यामुळे भरपूर ठिकाणी खूप लाईन लावावी लागते आम्हाला. तर आता लवकरच आमचा नंबर आलेला आहे, पण हे थांबतच नाही आहे, ते चालतच आहे आणि त्याच्यामध्ये चढायचं आहे. तर इथे सुरू झाली आपली क्लाउड केबल कार. खूपच उंचावर अशी आहे आणि बाजूने ती दुसरी पण कार जाते, तर थोडीशी भीती पण वाटते. उंचावर असल्यामुळे पूर्ण लंडन इथून आपल्याला दिसत आहे आपल्या डोळ्यांनी. इथे खाली पार्टी चालू वाटतं, लाऊड म्युझिक वगैरे चालू आहे आणि हायवे तुम्ही बघू शकता, भला मोठा असा हायवे आणि त्याच्यावरती ट्रॅफिक नाही आहे म्हणून. तर आता आमची राईड संपणार आहे, त्याच्यामुळे जवळपास आम्ही आलेलो आहोत रॉयल वॉल्फला. तर आम्ही ग्रीनविचपासून रॉयल वॉल्फला आलो आहे. हे 1 वे झालं. तर तुम्हाला रिटर्न जायचं असेल तर ती पण तिकीट तुम्ही घेऊ शकता. तर आता आम्ही इथे खाली उतरतो आहोत. तर ही राईड पण छानच होती, छोटीशी होती, अगदी 10 मिनिटाची, पण त्याची सुद्धा एक वेगळीच मजा होती. वरून सगळं बघायला मिळालं. आता आम्ही खाली उतरलो आहोत आणि इथे थोडासा रेस्ट करून आम्ही पुढे जाणार आहोत लंडन ब्रिजला. तर व्हिडिओ पुढपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. तू कुठे आली आहेस फिरायला? लंडन ब्रिज. हो. आणि तिथे तू काय करणार आहेस? खेळणार आणि आणि आईस्क्रीमचं गाई आहे आणि आपण आईस्क्रीम खाऊ. मला देणार ना? हां, पण मनी कुठे तुझं? नो मनी. तर आता आम्ही पोचलो आहोत लंडन ब्रिजला, पण या ब्रिजच्या आजूबाजूला तर काहीच नव्हतं, म्हणून आम्ही जास्त वेळ न घालवता पटकन बस पकडली आणि ठरवलं की हॉटेलला जाऊ आणि काहीतरी खाऊ. म्हणजे डिनरचा टाईम झालेलाच आहे ऑलमोस्ट, कारण 7 वाजलेत. खूप फिरून भूकसुद्धा लागलेली आहे. तर आता हॉटेलला जाऊ, जेवू आणि आज लवकरच घरी जाऊ, जेणेकरून आम्हाला रेस्ट करून उद्या पुन्हा फिरता येईल. सगळं फिरून झालेलं आहे, खूप दमले आहे, तसेच खूप भूक पण लागली आहे, म्हणून आम्ही आता आलो आहे हॉटेल टेस्ट ऑफ लाहोर. आणि आता आम्ही स्टार्टर मागवलं आहे, चिकन टिक्का आणि मेन कोर्स आता येतोच आहे लवकरच. आणि भूक लागली होती म्हणून आम्ही मेन कोर्सचा व्हिडिओच नाही काढलेला आहे. तर असा होता आमचा लंडनचा पहिला दिवस. तर पुढची लंडन ट्रिप पाहण्यासाठी तुम्ही पुढचे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत